त्या संख्येने माझ्या महिला भगिनी तुम्ही सगळे पुन्हा बसलात त्याबद्दल मनापासून देखील व्यक्त करते आणि मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं। आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली, विश्वासाची सावली, आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी आले। आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे 5 नंबर, 5 नंबरचं बटन आपल्याला दाबायचंय आणि योगायोग बघा अनिल भाऊंचं चिन्ह काय तर तुतारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंजतोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आमच्या महिला भगिनीतून तुतारी वाजवा माझी भगिनी तिथे उभी आहे, बसली आहे, साडी नेसून काढून ब्लाऊज घालून डोळ्यावर पडत तूच जोरात म्हणते की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे। याचं कारण असं आदरणीय पवार साहेबांचा जन्म पुण्यात जिल्ह्यात झालेला आहे पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय पवार साहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंजभर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेम आदरणीय पवार साहेबांना दिलं। तुम्ही आयुष्यभर ही प्रेमाची नाती, हे नातं कुठल्या पदाचं मताचं कशाचं नाही, प्रेमाचं नातं आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी। मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकल्या होत्या त्याच्यावरून पवार साहेबांची जीत गेली होती। हे सोलापूरकरांचं आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम आणि सगळ्यात जास्त मला जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला इथे पंढरपूरला आणि हा एकच देव या जगामध्ये आहे, हा एकच देव असा जगामध्ये आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शनाला नाही आला तरी चालेल, तुम्ही चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन देण्यारी हा माझा पांडुरंग माझा विजय आहे। ही संतांची भूमी आहे, ही संस्कारांची भूमी आहे। त्याच्यामुळे आज मंगळवेढ्यामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा, पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शकपणे केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा बाबासाठी मत मागायला काय अडचण येत नाही। कारण काय एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात। एक तुम्हाला अनिल भाऊ सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। तर माझा विश्वास आहे की ही मंगळवेढ्याची आणि या भागातली मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करेल। बऱ्याच गोष्टी आहेत मी विचार करत होते तुमचा बटन किती नंबरला आहे, योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा, मतदार संघाचं नाव काय, पंढरपूर मंगळ
किती झालं? माझ्या पांडुरंगाची जादू बघा, तुम्हाला का 5 नंबर मिळावा? माहिती आहे आमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे. रामकृष्ण हरी मारतो नका. मी अजून घातली नाही, पोरीचं लग्न झालं घालणार असं. पण खरंच योगायोग बनाव. मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले. कागद बघितलं तर 5 नंबर काय सांगू तुम्हाला. पंढरपूर मंगळ वेद दादा प्रश्न सुटला. आता सगळ्यांच्या डोक्यात राहणारच होतं. 5 नंबरचं बटन लावायचं आहे बा. आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा मान सन्मान करू. आपले संस्कार आपण विसरायचे नाही. प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. विरोधात असला म्हणून काय झालंय का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकावर प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी, आपण त्याच्यावर टीका करावी. कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि चालणार. ते मी तुम्हाला सांगावं का आपण अनिल भाऊंना मतदान करावं. कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत. तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत. तुमच्या कांद्याला हमी भावाला मत म्हणजे अनिल भाऊला मत. आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देतो जो उद्धवजींनी दिलाय, या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय की शब्द तुम्हाला देते, सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा. 5 वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच, पण त्याबरोबर ही 5 वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, डाळ तांदूळ तेल मीठ, ज्या काही 4-5 गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहे उद्धव ठाकरेंनी. आणि 5 वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला देतो. महागाई वाढू देणार नाही. आज आमच्या महिला भगिनी आहेत 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून देतात. या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेपर्यंत नव्हते, आता झाले. आणि याची ताकद ही तुमच्यामुळे. बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात. असा लोकसभेला तंटा दिला ना की लाडकी बहीणच झाली जाते. आणि किती पैसे दिले? 1500 रुपये. ठीक आहे, 1500 रुपये दिले, काय पाहिजे. आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही 1500 रुपये देतोय, पण यातली एक पण महिला तर कुठल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली, सभेत दिसली तर तिचा फोटो काढा, आम्हाला पाठवा, करतो काय कार्यक्रम. आधी मीच तुझा फोटो काढते, मीच तुझा कार्यक्रम करतो. मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते, तो कोल्हापूरचा आहे, तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या एक वाढणं बरं नवं. ज्या शाहू छत्रपतींनी महिलांचा आदर केला, सन्मान केला, जिथे आम्ही अंबाबाईचं दर्शन केला जातो त्या कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता. अरे महिलांनो, पाहिजे त्या सभेला जा. कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या, मी बरोबर त्याला मंगळवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये नेते. कारण का कुठल्याही महिलेचा फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही, आपल्या खासदाराला नाहीच आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगते, मी देऊ ते धमकी आणि 1500 रुपये हे सरकार तुमचं येणार आहे, हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे. आणि अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच, पण त्याच्याबरोबर तिला आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये आम्ही देणार. 3000 रुपये. महागाई आम्ही कमी करणार, बेरोजगारी आम्ही कमी करणार. कारण आज राज्यासमोर आव्हान काय, आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खरं सांगा. महागाई दिवाळीचा झळ बसली की नाही? ते एवढे 1500 रुपयाला सरकारने ते तुम्हाला दिले. तेलाचा भाव काय मला सांगा, काय महिलांना डब्याचा भाव? घरी जाऊन घेतलेलं दिसतो 2200 रुपये.
2200 रुपये तेलाचा भाव आहे. 1500 रुपये दिले आपल्याला आणि 2200 रुपये काढून दिले. आपण 3000 रुपये आपलं सरकार देणार आहे. आणि एक शब्द तुम्हाला देतो, अनिल भाऊ, हा शब्द मला तुमच्याकडून हवा आहे. निवडून तर तुम्ही येणारच आहे, पण मला एक शब्द द्यायचा की कुठलाही साखर कारखाना या भागातला जेव्हा तुम्ही काढाल, बघाल, वाढवाल, तो बंद कधी होता कामा नये. हा शब्द तुम्ही कधी ठेवणार नाही. त्याच्यामध्ये विचार करून मतदान करा. त्याला भाव तर देणार. तुम्ही काय बघा बाबा, तुमचं नाव काय? नाव काय पडलं? भारत माली. भारत भाऊ माली काय म्हणतात बाबा? किती महत्वाचा प्रश्न मांडतात. तुमच्या दुधाला आता किती 25-26 किती भाव भेटतात? 24 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपये. आणि आमच्या पाळी भावना पहिलं भारत भावना दुधाला भारत भावना 24 रुपये लिटर देतात. इथे फक्त परवडतं का? नाही ना परवडत. आणि शहरामध्ये किती लिटर दूध जातं माहिती का? 70 रुपये लिटर भाव आहे. 70. तुम्हाला 24 ते बिचारे महागाई थकले, तुम्हाला पैसे मिळत नाही दुधाला, मधले 50 रुपये जातात कुठे? हा प्रश्न नाही. निशब्द तुम्हाला देतो. भारत भाऊ, अनिल भाऊ निवडून आल्या, पहिलं दुधाची पावती फाटली ना वाढवायची, ती भरत भाऊ मालीच्या नावाने लागली. आणि तुम्ही इथे आल्यावर मंगळ वेळात म्हणाल, ताई आता घरी जेवायला चला, आम्हाला दुधाचे पैसे यायला. हा शब्द तुम्हाला देतो. कारण काय, सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार. हे सरकार हमी भाव देणार. कपास, सोयाबीन, तुमचा कांदा, दूध सगळ्याला हमी भाव देणार. आणि साखर कारखाने चालू ठेवणार, बंद करणार नाही. जरूर करेल. हे बघा, असे जेव्हा लोक बोलतात ना, तेव्हा आपला आत्मविश्वास संगीत जास्त वाढतो. या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी बांधून मागणी पूर्ण होणार असेल, तर अनिल भाऊ हेच आपलं यश आहे. आणि हाच पांडुरंगाच्या लोकांनी आपल्याकडे. आपला पांडुरंग काय म्हणतो? आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे साखर चक्रा मारू नका, मायबाप जनतेची सेवा करा. तर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझा कुठल्या तरी रूपानं दर्शन देईन. हेच पांडुरंगाचं रूप आहे. याच्या सेवेसाठी आपण आज तुमचं नाव नंबर देऊन जाऊ बाबा. आपल्याला तुमचं काम करायचं आहे. पुढच्या गुलालाची सभा जेव्हा होईल ना, त्याच्यात तुमचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तुमचं काम करायचं. असाच आमदार पाहिजे आपल्याला. सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणारा आमदार पाहिजे. आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले. तुम्हाला दुधाला भाव देणार सगळ्या शेतकऱ्यांना. आणखी एक सांगतो, या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी ही मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही? तुमचा 7-12 कोटा केला की नाही? ही शब्द तुम्हाला देते. कोणी नाही केली. जो अडचणीत आलेला शेतकरी असेल त्याची सरसकट कर्जमाफी आपला सरकार करेल. तुम्ही माहिती सगळी द्या. इलेक्शन संपल्यावर आपण बसू. तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला. मंत्रालयाला आता आमदार सगळे 5-20 काय लागणार नाही. 7 मागणी यायचा, ते लोकांचं मंत्रालय असणार आहे. आणि मंत्रालय खरं होणार आहे. मंत्रालयाची बिल्डिंग नुसती मंत्र्यांची नसणार आहे, तुमची असणार आहे. इथला कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईनीत उभा राहणार नाही. मंत्री तुमच्याकडे येतील, तुम्हाला मंत्र्यांच्या दारात आणि आमदाराच्या दारात जावं लागणार आहे. हा बदल आपल्याला घडवायचा. आणि हा बदल घडवण्यासाठी काय
काळजी करू नका, तुमची ही लेख आहे, तुमचं सगळं करा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण लढणारे लोक आहे, प्लीज तुम्ही लढू नका, तुमची लेख आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. हो पण आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. हा आम्ही आहोत, तुम्ही आमचेच आहात, तुम्ही भारतीय आहात याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही कधी जातीपातीचा आम्हाला तुम्ही भरत आहोत. तुम्ही आता काळजी घ्या त्यांची. आपण आमचा देश आहे, हा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे, याच्यात जग समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात रडू नका, तुमची काळजी आम्ही सगळे घेऊ. आपलं नाव काय बाबा? सिकंदर. अरे तुम आपको तो लड़वाई है सिकंदर है, आपको लड़ना ही अच्छा है, आपको रोना मना है. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत एक खेळून काढलेला शब्द मी तुम्हाला देतो. आज नंतर या देश राज्यामध्ये कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल, तुमचा मान सन्मान आम्ही करू. माझं नाव संग्राम माने ताई, डोंगरीच्या दुष्काळात येतो, जिथे दादांचा कारखाना ताई. तिथल्या आमदारांनी आम्हाला पाण्यावर फसवलं ते 35 गावच्या पाण्यावर बोलत आहे. 35 गावच्या पाणी आधी आम्हाला देता असा शब्द या ठिकाणी आम्ही द्या. आज उरताय माझ्या आजोबांची पिढी गेली, पवार साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं होतं अण्णांना, आणि आज माझ्या पुढचं पोरगात आहे, मरू देऊ नका एवढं मला तुम्हाला विनंती आहे. पाणी आमच्या 35 गावला, एवढीच माझी विनंती आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की तुमचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मी स्वतः जातीने लक्ष लावते. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला इथे पाठवलं. आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली मंगळवेढाला जा, सगळ्यांना भेट. तुम्ही असं रडू नका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, तुम्हाला शोक दिसणार की तुमच्या लेखीला अस्वस्थ करणार आहे. मी शब्द तुम्हाला भेटेल, तुमच्या वेळेस मी येईल तेव्हा कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही. असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभं करून राहील, हा शब्द मी तुम्हाला देतो. आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही. सत्ता काय असते? सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्याच्यामुळे